नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. मध्ये आता रमाबरोबर मुलांचे जे पालक असतात ते बोलत असतात, चला आर के मॅडम ॲडमिशन तर छान झाले आणि व्यवस्था सुद्धा खूप उत्तम आहे, आम्ही खूप खुश झालो. रमा म्हणते हो थँक्यू, पण काळजी करू नका, मुलांना छान असं शिक्षणही दिलं जाईल आणि त्यांच्याकडे चांगलं लक्षही दिलं जाईल, अगदी बिंदास्त राहा तुम्ही. काय रमाला आता फोन आलेला असतो, मला काहीतरी फोन आलाय म्हणून ती जरा सिरियसली बोलत असते. व्हिडिओ असतो अक्षयचा काढलेला, तो व्हिडिओ रमाला आलेला असतो. रमा लगेच बघायला सुरुवात करते, तिला जरा धक्का बसलेला असतो. जे शेजारी पालक असतात ते म्हणतात, रमा मॅडम काही सिरियस इश्यू आहे का? सगळं काही बघितलेलं असतं, ते राणीने त्रास दिलेला, ते शूटिंग घेतलेलं, अक्षय रडतोय, सगळंच काही रमा बघत असतो. लोकांबरोबर रमा काही बोलत नाही आणि रमा अगदी पळतच सुटलेली असते. सगळ्यांच्याच मोबाईलवर तो अक्षयचा व्हिडिओ आलेला असतो. तर रेवाने चंदाला फोन लावलेला असतो आणि मी जे काय सांगितलंय ना ते लक्षात ठेवायचा, अजिबात चूक झाली नाही पाहिजे. हे असू दे किंवा अजून कोणी असू दे, गोंधळ असा झाला पाहिजे की बातमी अगदी सनसनीतच तयार झाली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये याची चर्चा झाली पाहिजे, अशी काय बदनामी झाली पाहिजे या अक्षय मुकादमची. म्हणते चला आता निघा तिथून, ती कुणाला सांगत असते. अक्षय दार उघडतो आणि पळतच आलेला असतो, राणी राणी करत. राणी कुठे, राणी कुठे? तेव्हा रेवा म्हणते, अगं ते तर निघून गेले रे, ते नाही थांबले. ते असे कसे निघून गेले? त्यांना थांबवायचं ना. राणीला मला जाब विचारायचं होता, तू का नाही थांबवलं? रेवा म्हणते, हो मी खूप थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते निघून गेले. अक्षय आता राणी राणी करत बाहेर पळत असतो, राणीला शोधण्यासाठी पळालेला असतो. तोपर्यंत आता ही रेवा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. अक्षय प्लीज, अक्षय प्लीज थांब ना जरा, अक्षय तू ऐकून घे ना, तुम्हाला थांबवू नकोस हा. ह्या दोघांची चर्चा चाललेली असते, रेवाची आणि अक्षयची. तेवढ्यात काय बाहेर लोक आलेले असतात. अक्षय आता रेवाला म्हणत असतो, सोड मला राणीकडे जायचंय. तेवढ्यात काय अक्षय मुकादम हाय हाय, अक्षय मुकादम हाय हाय नारेबाजी करत करत सगळ्या महिला मोर्चा घेऊन आलेले असतात आणि अक्षयला नको नको ते घाणेरडे आरोप करत असतात, नको नको ते घाणेरडे बोलत असतात. हाच तो क्रूर अक्षय मुकादम, ज्याने गरीब मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्या क्रूरपणाच्या हद्दी पार केल्या. हाच तो अक्षय मुकादम, याला सोडायचा नाही. त्याच्या पोरीला काम देण्याच्या बहाण्याने तिच्यावर अतिप्रसंग करतो. काय रे अक्षय मुकादम, लाज वाटत नाही का? तुला शिक्षा झालीच पाहिजे, तुला काय आम्ही सोडत नसतो. असे काय नाटक करत असते, रडायचं. बापरे अक्षय म्हणजे तुम्ही काही काय बोलताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? घडलेलं नाहीये, सगळं खोटं आहे, खोटं चुकीची माहिती मिळाली तुम्हाला, सुद्धा खोटं आहे. अक्षय हात जोडत असतो, विनंती करत असतो, रिक्वेस्ट करत असतो. त्या बायका पैसे देऊन बोलवलेले असतात, त्यामुळे ते काय माघार घेणार नसतात. अगदी तमाशा करायलाच ते आलेले असतात. बोर्ड छापलेले असतात, अक्षय मुकादम फ्रॉड आहे, अक्षय मुकादमला जेलमध्ये घाला, त्याला सोडलं नाही पाहिजे, योग्य ती कारवाई करा. काहीही घोषणेबाजी करत असतात, काहीही बोर्ड छापून आणलेले असतात. अक्षय रडत असतो, हातापाया पडत असतो. जे राणी बोलते ते खोटं आहे, मी काही केलेलं नाहीये, प्लीज मी निर्दोष, माझ्यावर विश्वास ठेवा. सोबत रेवा सुद्धा रडत असते. फार तिला वाईट वाटलेलं असतं की अक्षयची अशी वाईट अवस्था. अक्षय मुकादम हाय हाय, अक्षय मुकादम हाय हाय, याला शिक्षा झालीच पाहिजे. याला अद्दल घडवल्याशिवाय गरीबाला न्याय मिळत नसतो. म्हणजे इज्जतीचे धिंडोडे हे काढायलाच पाहिजे. त्यात लगेच रेवाने एका बाईला खुणवलेलं असतं की काहीतरी कर. मुकादम हाय हाय. आता ती नारेबाजी करता करता तिच्या हातात बरोबर तिने शाईची बॉटल घेतलेली असते मागून. आता शाईची बॉटल आता दिलेली असते आणि तिने बरोबर शाईची बॉटल हातात पकडलेली असते. रेवा इशारा करते आणि बरोबर रेवाच्या इशाऱ्यावरती नाचत असते. शाईची बॉटल भरून आणलेली असते आणि शाई आता अक्षयच्या तोंडावर टाकायची आणि अक्षयचे धिंडोडे काढायचे तिने ठरवलेलंच असतं. हळूहळू हळू अक्षयच्या दिशेने शाई घेऊन चाललेली असते. अक्षय रडत असतो, गळ्यावाया करत असतो, त्या बायकांना शांत करण्याचा प्रयत्न करतो, पण ह्या फुल प्लॅनिंग करून आलेले असतात. अक्षयला त्या चान्सेस देत नसतात. ती बरोबर अक्षयच्या दिशेने चाललेली असते. शाईची बॉटल अशी फेकायला हात वर केलेलाच असतो. तेवढ्यात काय हात वरच्यावर पकडलेला असतो. ती एकदम जवळ आलेली असते अक्षयच्या आणि त्याच्या अंगावर ती फेकणार शाई. तेवढ्यात काय रमाने तिचा हात पकडलेला असतो वरच्या वरच. रमाने जो प्लॅन केलेला असतो की अक्षयचा पचका करायचा, अक्षयचे धिंडोडे काढायचे, ते आता थांबलेलं असतं. रमा आलेली असते आणि रमाने वेळेत त्या बाईचा हात पकडून तोंडावर शाई फेकायचं, तोंड काळं करायचं, यापासून अक्षयला वाचवलेलं असतं. पण ते काय चाललंय हे सगळं, हे शाई वगैरे फेकायचं हे काय आणि नारेबाजी वगैरे ते जाणून न घेता कुठल्या तरी अफवांवर विश्वास ठेवायचा आणि ही नारेबाजी करायची, हा कोणता प्रकार? त्या माणसाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला आलात, काही समजतंय का? आता सगळे चाललेले असतात मुकादम. खोटं नाही बघितलं, काही नाही, शहानिशा केली नाही आणि कायदा हातात घेतला. तुम्हाला कोणी अधिकार दिलाय कायदा हातात घ्यायचा? इतका राग आलेला असतो की ही रमा कशाला आली इथे पचका करायला. एकदा तरी पडताळून बघितलं का खरंच जे दिसतंय तसंच झालंय, जे दिसलंय तसंच घडलंय? नाही ना, फक्त व्हिडिओ बघितला आणि लगेच आलात तुम्ही. खरं आहे की खोटं आहे, खरंच असं घडलं जरा येऊन बघायचं की. लगेच नारेबाजी केली आणि हे काय चाललंय प्रकार, शाई वगैरे फेकायचा? इतकी बोललेली असते त्या बाईला, इतकी बोललेली असते, ती बोलतीच बंद करून टाकलेली असते रमाने. असं तोंड आता पडलेलं असतं, कारण रेवाला माहिती असते की अक्षयचा पचका होणार, मग माझ्याकडून सिंपती मिळवणार.
तसं काहीच झालेलं नसतं. लगेच निघायचं इथून. रमा म्हटलेली असते. आता त्या बायका मुकाट्याने निघून जातात. सगळे निघून गेलेले असतात. रमा या रेवाकडे रागाने बघते आणि आतमध्ये चाललेली असते. एकंदरीत रमाच्या लक्षात आलेलं असतं की जे काही केलंय ते सगळं रेवानेच घडवून आणलंय. तिच्याकडे खूप रागाने बघत असते. रमाच्या समोर ही रेवा रडायचं नाटक करत असते. आता बेडरूम मध्ये जाऊन बसलेला असतो. रमा त्याच्या जवळ जाते आणि त्याची चौकशी करत असते. रडत असतो. खूप हताश निराश झालेला असतो. रमा म्हणते, हे बघा तुम्ही काळजी करू नका, केलेलं नाहीये, सगळं काही हे मुद्दामून सांगताय, खोटं बोलताय, मी काहीच केलेलं नाहीये. रमा म्हणते, हे बघा अक्षय, अजिबात रडू नका आणि मला काही सांगायला जाऊ नका, मला पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. हे खोटे आरोप आहे, मी काहीच केलेलं नाहीये. प्लीज तुम्ही अक्षय शांत व्हा ना. काही जरी म्हटलं तरी माझं मन सांगते की माझा अक्षय असं कधीच करणार नाही, त्यामुळे तुम्ही का त्रास करून घेताय? कोणाशीही असं वागू शकत नाहीये, मग तुम्ही का त्रास करताय? अक्षय, मला खात्री आहे ना तुमच्यावर, मला विश्वास आहे ना. जग काय म्हणेल, मला कुठे तोंड दाखवायला जागा राहणार नाही. सगळीकडे माझी बदनामी झाली आहे रमा. पोलीस येतील, नको नको त्या बातम्या, नको नको ते मला फेस करायला लागणार. मीडिया काहीही प्रश्न विचारेल. अक्षय इतका घाबरलेला असतो सगळ्याच गोष्टी, काहीही आरोप करते. अक्षय अगदी वेड्यासारखा काहीही बडबडायला लागलेला असतो. रमा म्हणते, तुम्ही जरा शांत बसता का? व्हिडिओ शूट केलाय, तिच्याकडे पुरावा आहे. अक्षय शांत व्हा. काही पुरावा असू द्या, काही शूटिंग असू द्या. तसे अक्षय कशाला काळजी करताय? सगळं खोटं आहे, मला माहिती आहे की खोटं आहे. हे मी जगासमोर आणेल आणि तुम्ही खरे आहात हे सगळ्यांना दाखवून देईन. अक्षय प्लीज तुम्ही असे निराश होऊ नका, माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही निर्दोष आहे हे मी लवकरात लवकर जगासमोर आणेल. रमाने एक संधी मागितलेली असते. एक संधी द्या फक्त मला, तुम्ही निर्दोष हे दाखवण्यासाठी. मी सगळ्या जगाला दाखवणार की माझ्या अक्षयने काहीच केलेलं नाहीये. कुणीतरी प्लॅन करून त्याला फसवतंय. काय घडलंय, कसं घडलंय एवढंच मला सुरुवातीपासून सांगा, मग बाकी मी बघते. तेव्हा अजून सुद्धा बाहेरच उभी असते आणि मनातल्या मनात म्हणते, ही रेवा अचानक आली आणि सगळ्या प्लॅनचा माझा पचका केलाय. अक्षयची चांगलीच चव गेली असते, पण ही आली आणि सगळं काही सावरलं. नको तेव्हा नको त्या वेळेला ही रमा का इथे तरफडतीये ना तेच कळत नाहीये. रमा हा किरकोळ विजय ग, पुढे अख्खा प्लॅन बाकी आहे. तू बघ आता पुढे काय काय आणि कशी कशी अडकवते तुझ्या अक्षयला. अख्खं आयुष्य लावलं तरी सुद्धा अक्षय या केसून बाहेर पडणार नाही म्हणजे नाही, अशी त्याच्यावर डेंजर केस लावली आहे ना की बघ अक्षय कधीही सुटणार नाही. अंतिम लढाई माझी आणि ती लढाई मी जिंकणार म्हणजे जिंकणारच. फार कॉन्फिडन्स असतो की पुढे जे काय होणार आहे ते फक्त आणि फक्त माझ्या बाजूने निकाल लागणार आणि मीच जिंकणार. ते आता रमा अक्षयला समजावण्याचा प्रयत्न करत असते. अक्षय रडत असतो. फार विचित्र अशी त्याची अवस्था झालेली असते. अजिबात टेन्शन घेऊ नका, मी शब्द देते ना, मी तुम्हाला सोडवणार. खोटं फार काळ टिकत नसतं आणि तुम्ही निर्दोष हे मी सिद्ध करणार आणि जगासमोर खरं काय ते आणणार म्हणजे आणणार. रमाने आता अक्षयला शब्द दिलेला असतो आणि त्याला जरा आधार देते. प्लीज तुम्ही जरा शांत व्हा अक्षय. रमाने अक्षयला सावरण्याचा प्रयत्न केलेला असतो, एक आधार दिलेला असतो. आता सगळेच काही बसलेले असतात, मुकादम फॅमिली आणि अनंत आलेला असतो. बाबा आजी देवळामध्ये गेली, त्यांना शाळेतून घेऊन ये आणि मैत्रिणीच्या घरी तिकडेच वेळ घालव. आज ते काय घडतंय त्याचा परिणाम मुलांवर पडायला नको आणि मुलांना काहीच कळायला नको, म्हणून आईला मी तिकडून तिकडेच सांगितले बाहेर जा. केलंच बाबा आनंद, एवढं तरी सुचलं तुला. आता रडत असते. फार तिला अक्षयची काळजी वाटत असते. माझा अक्षय बिचारा आहे आणि त्या राणीने उगाच आरोप लावला, अशी काय नाटकं करत असते ही रेवा की बस. म्हणतात, ए बाई कशाला रडतीयेस, गप की, काय झालं ते सांग की, ही रडायची काय नाटकं करतीयेस. आलेली असते. रमा म्हणते, बाबा आपल्याला सगळ्यांना माहिती अक्षय निर्दोष, अक्षयने काहीच केलेलं नाहीये, बरोबर ना? हे सत्य जर जगासमोर आणायचं असेल तर खूप मोठ्या संकटाला सामोरं जायला लागतं. रमा ते सगळं करू, पण अक्षय निर्दोष हे कसं आणायचंय जगासमोर? बाईने व्हिडिओ ऑलरेडी व्हायरल केलाय, त्याचं काय रमा? सगळ्यात आधी राणीशी बोलायला लागणार आहे. राणीशी बोलल्यावरच खरं खोटं काय कळणार. तेव्हा लगेच रमाकडे बघते. राणीशी बोलायला म्हणते, तिने सगळ्यांच्या समोर एकदा सांगितलं की हे सगळं चुकीचं आहे, तर सगळंच काही माफ होऊन जाणार. आधी राणीला भेटणं, तिला टार्गेट करणं महत्वाचं आहे. रमा आणि सगळीच फॅमिली बोलत असते ही रेवाच्या समोर. रेवा आता घाबरलेली असते. राणीच्या घरी चालली तिच्याशी बोलायला. काय म्हणतात, तू एकटी नको जाऊ, मी सुद्धा येतो. आता रडायचं नाटक करत असते. आता रडायचं थांबते आणि म्हणते, ही रेवा जर राणीला भेटली ना तर माझ्या प्लॅनचा पचका होणार. खेळ माझा एका मिनिटात संपून जाणार. काहीही झालं तरी ही रमा राणीपर्यंत पोहोचलीच नाही पाहिजे. रमा राणीपर्यंत जायच्या आधीच थांबवायला लागणार आहे मला. लगेच चंदाला फोन लावलेला असतो की तिला संशय आलाय, स्किनवरती नजर ठेव, कुठेच जाता कामा नाही. त्या चंदामध्ये अगं टेन्शन घेऊ नको, त्यांना बांधून ठेवलंय, त्या कुठेच हलत नसतं. काय तिचा बाप जरी आला ना दोघींना शोधू शकणार नाहीये, तू टेन्शन घेऊ नको ग रेवा. तिनं अशा अड्ड्यावर आणलंय की ती स्वप्नात सुद्धा इथपर्यंत येऊ शकत नाही. रेवा, नेहमीप्रमाणे कारच्या सीटच्या खाली तुझी गन लोड करून ठेवली आहे, योग्य वेळ आली की वापर. रेवा कशाला उगाच एवढा राडा करत बसली ग? ती गन घ्यायची आणि धाड 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 सगळ्यांना संपून टाकायचं की एकदाच काय ते काम तमाम होऊन जाईल. मिनिटातच खेळ खाला पाहिजे. तू ना रेवा अजिबात ऐकत नाही बघ माझं. चंदा, ही आग इतक्या शांतपणे कशी विझणार ग? भडका उडालाय ना. चंदामांना जिवंतपणे मरण द्यायचंय, मरण यातना द्यायच्यात त्यांना. झोपेत मारलं तर अर्थच नाही ना. रेवा आणि चंदा फार ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये असतात की मुकादमांना त्या मात देतील, अक्षयची ते अजून नाचक्की करतील आणि त्यांनी जो प्लॅन केलाय त्यामध्ये ते परफेक्ट अशा सक्सेसफुली होतील. पण हे सगळं त्यांचं प्लॅनिंग असतं. रमा आणि मुकादम फॅमिली सुद्धा काहीतरी करू शकता याचा अंदाज सुद्धा नसतो.
ती राणी पैशांसाठी आपल्या बाजूने आली आहे, तिची बुद्धी कधीही फिरू शकते, ती कधीही आपली जमान बदलू शकते. त्यामुळे राणीवर बारीक लक्ष ठेवायचंय. तुला कळतंय का चंदा? तर रेवा सगळं काय चंदाशी बोलायचे ते बोललेली असते आणि परत हॉलमध्ये येऊन रडायचं नाटक करत असते. आता तिथे अनंत आलेला असतो. मयुरीला म्हणतो 150 वेळेला फोन केला, या कमीत कमी 150 वेळेला सुद्धा फोन हा स्विच ऑफ लागतोय. का लागतोय काय माहिती. रे ठरवून तिने प्लॅनिंग करून ती घरात कुठेतरी बंद झाली किंवा कुठेतरी गायब झाली. मयुरी म्हणते दादा राणी स्वतः गायब झाली की कोणी मुद्दामून गायब केलं हा पण प्रश्न आहे ना. अचानक नाहीशी कशी होणार, बरोबर आहे की नाही. कुठेतरी काहीतरी असणार, त्याच्याशिवाय राणी गेली का. कुणीतरी मुद्दाम तिला डांबून सुद्धा ठेवलं असेल. नाही मयुरे, माझ्या मनात सुद्धा ती शंका येते, राणीला कोणीतरी किडनॅप सुद्धा करून ठेवलं असेल. का म्हणते शक्यच नाहीये. राणीला कोणीतरी किडनॅप वगैरे करणं हे शक्यच नाहीये. व्हिडिओ तो बघितला आहे ना आपण, किती घाबरली होती ती, किती घाबरली होती. काय तमाशा झाला होता. सगळ्या गोष्टीला घाबरली असणार आहे. स्वतःच्या जीवाची तिने काळजी केली असेल आणि कुठेतरी स्वतःच जाऊन लपलेली असणार आहे. कारण काही झालं तरी राणीला किडनॅप वगैरे करण्याचा प्रश्नच येत नाही ना. मयुरी ताई तुम्ही विचार करा ना, राणीला किडनॅप कोण करणार आणि या सगळ्याच्या मागे कोणाला काय फायदा आहे. राणीला किडनॅप करून कोणाचा काही फायदा आहे का सांगा बरं तुम्ही. त्यामुळे राणीला किडनॅप वगैरे केलं याचा प्रश्नच नाहीये. म्हणजे तुम्ही जो अंदाज लावताय ना तो चुकीचा आहे. अरे बा आता मध्येच बोललेली असते. अनंत आणि मयुरीला बरोबर हिच्यावर शंका आलेली असते. शशिकांत मुकादम आणि रमा आलेली असतात. आता आले लगेच बाबा काही पत्ता लागला का राणीचा. रमा म्हणते नाही, सगळीकडे शोधलं, काहीही तपास लागलेला नाहीये त्या राणीचा, कुठेच नाहीये, ती अचानक गायब झालीये. म्हणतात नाही रे आनंद, इतकं शोधलं कुठेच तपास नाहीये. शेवटी तेच झालं ना बाबा. अक्षयला कोर्टामध्ये निर्दोष कसं सिद्ध करायचं, आता अडचण झाली. अक्षय काय आता सुटत नसतो बाबा. बाबाच्या समोर फार हताश निराश झाले असं दाखवत असतात. रमा म्हणते रेवा तू आधीपासून ओळखते ना राणीला, कुठं असेल ग राणी. म्हणजे तुला काही अंदाज आहे का ग रेवा. असं माहित असणार ना रमा. मला नाही माहिती ती कुठे असणार. त्याच आनंद दादाला सांगत होते मी. व्हिडिओमध्ये जी काही बदनामी झाली ना तिची, त्या गोष्टीला घाबरून ती कुठेतरी तोंड लपवून बसलेली असणार आहे. ती काय समोर येत नसणार, ती खूप घाबरणार आहे आणि ती स्वतःच गायब झाली असणार आहे. आत्ताच मी आनंद दादाला सांगितलं. म्हणते हो ना तू म्हणती ते बरोबर आहे, पण कसं आहे ना मला काय वाटतं, असं वाटतंय तिला कोणीतरी मुद्दामून गायब केलंय जेणेकरून अक्षय निर्दोष हे कळूच नाही आणि अक्षयने काही केलं नाही हे कोणाच्या समोर येऊच नाही, यासाठी तिला मुद्दाम कोणीतरी अडकवलंय. लवकरच सगळं सत्य सगळ्यांच्या समोर येईल, आपण तरी कशाला उगाच वाद घालायचे, हो की नाही. पण म्हणतात हो हो लवकरच सगळं सत्य सगळ्यांच्या समोर येणार. राणीला कुणी आणलंय, कुणी गायब केलंय, कशावरून केलंय, सगळं कळणार आहे रेवा, तू काळजी करू नकोस, सगळं कळेल. काय म्हणतात मयुरी आनंद चला झोपायला, सकाळी बघू आपण काय करायचं. सगळे लोक झोपायला चाललेले असतात. फार टेन्शन आलेलं असतो, तो फार घाबरलेला असतो की हे काय, हे माझी बदनामी झाली आहे, आता सगळंच अवघड होऊन बसले, आता मी काय तोंड दाखवायला बाहेर जाऊ शकत नाही आणि लोक नको ते प्रश्न विचारणार आणि मला भंडावून सोडणार. अक्षय बिचारा बेडरूम मध्ये विचार करत एकटाच बसलेलं असतो. आलेली असते. अक्षय म्हणतो रमा तपास लागला का रमा, काळजी करू नका अक्षय, सगळं व्यवस्थित होणार आहे आणि तुम्ही निर्दोष हे सुद्धा लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर येणार. राणीला शोधण्यासाठी इकडचं जग तिकडे करायला लागलं तरी पण मी करणार आणि राणीला शोधणार म्हणजे शोधणार. हे का कसं कशावरून केलं हे सुद्धा सगळ्यांच्या समोर मी आणणार. सत्य शोधून काढेल म्हणजे काढेल. जो डाग लावलाय त्याचं काय करू, पडलीच पाहिजे, तिला जगाच्या समोर आणायलाच लागणार. असेल की खरंच मीच वाईट आहे, गुन्हेगार आहे आणि लपवण्यासाठी मीच तिला गायब केलं. अक्षय मी प्रयत्न करतेय, सत्य शोधून काढण्यासाठी जे काय करता येईल मी सगळंच करणार. काळजी करू नका बरं अक्षय, सगळं व्यवस्थित होईल. जर विश्वास ठेवला तर सगळंच होणार आहे बघा. आणि अक्षयची समजूत काढलेली असते, तुम्ही काळजी करू नका असं त्याला आधार दिलेलं असतं. चोरून बोलणं ऐकलेलं असतं अक्षयचं आणि रमाचं. आता ते पटकन तिथून निघून जात. त्या दिवशी अगदी सकाळी अगं हे काय चाललंय, आज वटी पौर्णिमा आहे ना, त्याची तयारी करते बाबा. मी नवऱ्यासाठी वडाची पूजा करणार आहे ना बाबा, त्याचीच तयारी चालली. ती त्यांच्यावर जो आरोप केलाय ना तो पुसून टाकणार आहे, त्यासाठी मी प्रयत्न करणार. विश्वास आहे बाबा यांनी काहीच केलेलं नाहीये. आनंद म्हणतो हो रमा सगळं ठीक आहे, असं शक्य आहे, आपल्याकडे काहीच नाहीये, पासून आपण सगळेच हातपाय मारतो पण काहीच हाताला लागत नाहीये. दादा काहीतरी सापडेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. रेवाने केलंय मला माहितीये. त्या का राणी समोर आली की सगळंच कळणार, कोणाला काय करायला लावलं आणि कोणी करायला लावलं, व्यवस्थित होईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. चालू आहे, सापडेल ती. मी बाबा आणि तांबटकर आम्ही तिघे प्रयत्न करतोय. अक्षय तांबटकर तर बाहेर आहे ना, इथे नाहीच आहे ना. आणलाय ना रमा, नाही तो इथे आलाय, मदत करेल आपली, आलाय. तिला शोधत होतो ना काल, तेव्हा टपरीच्या तिथे चहा प्यायला थांबलो, तेवढ्यात काय तांबटकरची गाडी आली, त्याने आम्हाला बघितलं आणि तो थांबला की. मुद्द्यावरच येतो. तांबटकर डायरेक्ट आमच्या जवळ आला आणि बोलायला लागला. पाचगणीत आल्यावर अक्षयची केस कळाली. अडकवण्यात रेवाचा हात आहे, मी 100% सांगू शकतो. दिवसांपासून रेवाला पाळत ठेवायला लावली होती माझ्या माणसांना आणि मला बरेच काही माहिती मिळाली रेवाबद्दल. मला कळालं की तू तुमच्या घरी राहती असते. की तुम्हाला माहिती का राणी कुठे, तिने राणीला तर लपवलंच रेवाने, पण अनेक गंभीर असे गुन्हे केलेत. मला फसवलंय, तुम्हाला फसवलंय, अनेकांना फसवलं आणि गुन्हेच करत आली आणि तिला ती साथ देते चंदा.
राणी कुठे आता माहित नाहीये, पण राणीला शोधण्यासाठी मी नक्कीच तुम्हाला मदत करू शकतो. डोंट वरी, मी तिला शोधून काढणार. काय म्हणतात, मी काय सोडत नसतो ते रेवा. काही कुठलंच पाऊल उचलू नका, आपण तिला बरोबर तिच्याच जाळ्यात अडकवू. कुठल्याही थराला जाऊ शकते, त्यामुळे प्लीज तुम्ही डायरेक्ट काहीच करायला जाऊ नका. विचार करणं महत्वाचं आहे, मग काय ते बघूचे आपण. करणे साथ दिलेली असते या दोघांना आणि यांचं काम बरंच सोपं केलेलं असतं. चंदा सुद्धा गायब आहे. चंदा सुद्धा रेवाच्या बरोबरच आहे. ही चंदा बरोबर असणार आहे, मला खात्री आहे. लोकेशन ट्रेस करायला लावलंय, आपल्याला नक्कीच कळेल कोण कुठे. टक्के राणी चंदा बरोबर आहे. तोपर्यंत तुम्ही शांत बसा, काहीच करायला जाऊ नका. आपल्याला व्यवस्थित प्लॅन करून करायचे, कुणालाच काही कळतं कामा नाही. सगळं असं घडलं. आता शशिकांत आणि रमाने सगळ्यांना सांगितलेलं असतं, तेव्हा सगळे आता रिलॅक्स होतात. बोलतच असतात, चर्चा करत असतात. तेवढ्यात तांबटकरने व्हॉइस नोट पाठवलेली असते की चंदाचं लोकेशन पाठवलंय आणि रेवाला सुद्धा फोन करून इकडे बोलवलंय. बोलण्याच्या नादात तिला इथेच गुंतवून ठेवतो आणि कन्फेशन सुद्धा घेतो रेवाकडून. तोपर्यंत तुम्ही जाऊन चंदाला आणि राणीला रंगे हात पकडा. तांबटकरने सगळीच कामं सोपी केलेली असतात, अक्षय मुकादम आणि रमा मुकादम यांची. अभि सगळ्यांनाच आनंद झालेला असतो की फायनली एकदा राणी चंदा मिळाल्या की सगळंच समजणार आणि सगळ्याच गोष्टी समोर येणार. पण ते आनंदाने तुम्ही यांच्याबरोबर थांबा. अभि दादा, मी आणि बाबा आम्ही तिकडे चंदाकडे जातो. सगळेच निघालेले असतात, फक्त अक्षय, आनंद आणि मयुरी घरी असतात. ते तिघे जण आता निघून गेलेले असतात. आता इकडे सुटण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण राणी खूप सुटण्याचा प्रयत्न करत असते, पण चंदाने अशी काही तिला बांधलेली असते, बिचारी काही सुटतच नसते. तडफड करत असते आणि चंदा हसत असते. अगे गपकी, शांत बसायचा, शानपणा करायचा नाही. आता राहायचं, जीव घे ना, मी एकदम शांत बसायचं. पंची पण थडकी इथंच बांधली ना, एकदम गप राहायचं. राणी रडत असते, चंदाकडे गयावया करते. चंदाला कसलीच काही दया नसते. त्याच्या अंगावर आता अटॅक केलेलं असतं. जोर शशिकांत मुकादम चंदा असं ओरडतात. शशिकांत मुकादम यांना चंदाने मारलेलं सुद्धा असतं. आता चंदाला पकडलेलं असतं रमाने आणि अभिने. तिच्या हातात चाकू असतो, तो काढून घेण्याचा प्रयत्न करत असतात. तिला आता काही सोडू नको, तिला जीवे मारा. तुझी एवढी हिंमत, म्हणतात तू तिला आधी सोडव. अभि आता राणीला सोडवत असतो. राणीला सोडवलं, राणी म्हणते आईला आतमध्ये डांबून ठेवलंय. आता चंदाला रमाने पकडलेलं असतं. राणी आणि राणीच्या आईला अभिने सोडवलेलं. मला मारायचं नाही, तुला आत्ताच सांगतेय. चंदा सारखी रमाला म्हणत असते की मला मारू नको, मला मारू नको. सोडा, अजिबात मला मारायचं नाही. जर मारलं ना तर खूप मागत पडेल. तुझ्यासारख्या नीच बाईला मारलं तर काहीच मागत पडणार नाही. माझं तर चंदा, मी तुला मारायला तुझ्यासारखी नीच नाही ना. मी नीच फक्त तूच असू शकते. सारखी म्हणत असते मला मारू नको, मला मारू नको. जिथे आपल्या राणीला बांधून ठेवलं होतं तिथे चंदाला बांधून ठेवलेलं असतो आणि तोंडात बोळा कोंबलेला असतो. राणीची आई सगळे सुखरूप सोडवलेले असतात. अभिदा, तुम्ही बाबांना घ्या आणि हॉस्पिटलमध्ये जा. मी या दोघींना घेऊन पोलीस स्टेशनला जाते, स्टेटमेंट रेकॉर्ड करते आणि मग घरी जाऊ रेवाला अटक करायला. अभि शशिकांतला घेऊन चाललेलो असतो दवाखान्यात आणि रमा चाललेली असते पोलीस स्टेशनला. त्यांना काय करायचंय काय नाही सगळं कळालेलं असतं चंदाला. आपल्याला फोन करून सांगितलेलं असतं की राणीला चंदाच्या तावडीतून सोडवलंय, तुम्ही निश्चिंत राहा. पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाते स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी. अजिबात काळजी करू नका, सत्य जगासमोर येणार म्हणजे येणार. थँक्यू रमा, थँक्यू सो मच. सुद्धा जीवात जीव आलेला असतो की आता मी वाचणार किंवा सगळ्या याच्यातून निर्दोष सुटणार. सावित्रीनं यमाच्या दारातून सत्यवानाचे प्राण मागे आणले होते. माझ्यावरचे सगळे आरोप मिटवलेस. थँक्यू सो मच. नव्याने जगण्याची एक नवीन उमेद दिली आहेस रमा तू. आय लव्ह यू अक्षय म्हणतो, इकडून रमा म्हणते आय लव्ह यू टू. खूप छान वाटलेलं असतं, रिलॅक्स फील होतं. अक्षय खूप असा बिंदास झालेला असतो की सगळ्या संकटातून निर्दोष त्याची मुक्तता होणार असते. कारण रमाने जे शक्य नाही, अशक्य गोष्ट त्यांनी शक्य करून दाखवलेली असते. रमा अक्षयवर किती प्रेम करते हे प्रत्येक वेळेला दाखवून देतच असते आणि आता तर तिने जीवाची बाजी लावून राणीला शोधलेलं असतं, चंदाला पकडलेलं असतं आणि रेवाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणणार असते. सगळ्याच याच्यातून अक्षयची मुक्तता करणार असते. रेवाला डायरेक्ट पोलिसांच्या ताब्यात देणार असते, जेणेकरून रेवा परत असा घाणेरडा प्रकार कोणासोबत करणार नाही आणि कोणाचा जीव घेण्याचा सुद्धा ती प्रकार करणार नाही. कारण रेवाला मोकाट सोडणं म्हणजे खूप खूप रिस्की काम आहे आणि आता रेवाला काही झालं तरी पोलिसांच्या ताब्यात देणार असते रमा, परत तिच्या संसारावर काही विघ्न येऊ नये यासाठी. आणि रमा रेवा सोबत चंदाला सुद्धा पाठवणार असते, कारण रेवा चंदाच्या जोरावरच उडत असते. हा भाग तर इथेच संपलाय. आता मात्र पुढच्या भागात काय होणार आहे ना, अगदी आपण थोडक्यात बघायचं. ही रेवा थोडी सायको असते. तिने गन घेतलेली असते आणि हसत असते आणि म्हणते आनंद झाला, खेळ आता गात आला. इतका आनंद झालेला असतो तिला की बस कमालीचा. बंदूक घेतलेली असते आणि बंदुकीच्या याच्यावर तिने सगळ्यांनाच पकडलेलं असतं. तांबटकरवर डायरेक्ट तिने गन रोखलेली असते. तांबटकर म्हणतो रेवा तू काय वागते, तुला तरी कळतंय का. मागचा पुढचा विचार केलेला नसतो. रेवाने डायरेक्ट तांबटकरला गोळी घातलेली असते. तिथे आता रमा आलेली असते आणि रमा तांबटकरला वाचवण्याचा प्रयत्न करते. रेवाला पोलिसांनी पकडलेलं असतं आणि रेवा पोलिसांच्या तावडीत असते, तरी सुद्धा रमाला म्हणते की माझा श्राप आहे तुला, तुझी वटपौर्णिमा कधीच पूर्ण होणार नाही, मी श्राप दिलाय तुला, श्राप. तांबटकर आता माझ्या मोबाईलमध्ये काहीतरी सांगायच्या आधीच तांबटकरचा जीव गेलेला असतो. मोबाईलमध्ये काय हे सत्य रमाला कळालेलंच नसतं.
इकडे आता रमा छान अशी तयार झालेली असते आणि अक्षय सोबत वटपौर्णिमाची पूजा तिने केलेली असते. वटपौर्णिमेची पूजा वगैरे केलेली असते. थँक्यू सो मच रमा. माझ्यावर रेवा नावाचं आलेलं संकट कायमचं दूर लोटलं त्याबद्दल खूप खूप आभारी आहे तुझा मी. अक्षय इतक्या वेळेला आभार मानत असतो या रमाचे, इतका त्याला आनंद झालेला असतो की जोपर्यंत रेवा त्याच्या आयुष्यात होती तोपर्यंत अगदी तो धोक्यात किंवा संकटातच जगत होता रोज. रेवा काय करू शकते याचा अंदाज सगळ्यांनाच होता. रेवा जर तांबटकरला जीवे मारू शकतेय तर बाकीच्यांची काय कथा आहे. अक्षय म्हणतो थँक्यू सो मच. खूप मोठ्या संकटातून तू मला वाचवलंय रमा. पुढचं आयुष्य फक्त आणि फक्त आनंदात जगायचंय. आता मात्र आपल्याला काही भीती नसणार आहे किंवा कुणाची काही संकट सुद्धा आपल्यावर नसणार आहे. अक्षय रमा फार रिलॅक्स झालेले असतात आणि शांतपणे मनापासून वटपौर्णिमेची जो सण असतो, जी पूजा असती ती ते करत असतात. अक्षय आता मनापासून वडाला हात जोडत असतो, पाया पडत असतो. तेवढ्यात काय अक्षयच्या कानपट्टीला कोणीतरी गन लावलेली असते. जेव्हा माघारी बघतो तर काय रेवा असते आणि रेवाने अक्षयला कानाला गन लावून पकडलेली असते. रेवाला समोर बघून अक्षय इतका जोरात किंचाळतो अय, आणि रमा सुद्धा डचकलेली असते. अरे एकमेकांवर फार प्रेम करताना एकमेकांवर आयुष्यभर साथ राहायची ना एकमेकांची, तरच मारा की कशाला एकमेकांबरोबर जगता. पोलिसांच्या तावडीतून माघारी आलेली असते आणि अक्षय आणि रमाला बंदुकीचा धाक दाखवत असते. बघू आता रेवा इतकी क्रूर असते की अक्षय आणि रमाला खरंच मारून टाकणार का ती, जसं तिने तांबटकरला मारले, की रमा काहीतरी मार्ग काढणार आणि रेवाला पोलिसांच्या ताब्यात परत देणार आणि अक्षयचा जीव रेवासारख्या क्रूर बाईच्या हातून परत वाचवणार. मित्रांनो, जे काय चाललंय ते सगळं थांबणार आहे का हे जर बघायचं असेल ना तर आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग तर इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.